अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अश्विनी बिद्रे खून प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयात आज मोठा निकाल जाहीर झालाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावर खुनाचा तसेच पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झालाय। तसेच या प्रकरणातील कुंदन भंडारी आणि महेश पाटील हे दोघेही दोषी आढळून आले असून यांच्यावरही गुन्हा सिद्ध झालाय। न्यायालयाने या दोघांना देखील शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र या प्रकरणातील तिसरे आरोपी राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलंय। अभय कुरुंदकरला फाशी की जन्मठेप यावर निर्णय येत्या 11 एप्रिल रोजी दुपारी ठाणे जिल्हा न्यायालयात होणार आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्या अंतिम सुनावणीकडे लागलंय। आज निकालासाठी केस होती, त्यामुळे आज कोणाकोणाविरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे हे न्यायालयाने जाहीर केलं आणि त्यानंतर शिक्षा जी द्यायची आहे त्याबाबत त्यांना दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकायचा आहे। म्हणजे फिर्यादी पक्षाचं काय म्हणणं आहे की कारण आरोपी क्रमांक 1 आहे याच्याविरुद्ध 302 म्हणजे खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांनी तो खून झाल्यानंतर एकाने त्यातल्या ज्या शरीराचे जे तुकडे होते ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी गोणी आणल्या, ते तुकडे त्याच्यात भरले आणि दुसऱ्यांनी ते तुकडे ज्या गोणी होत्या त्या भाईंदरच्या खाडीत फेकण्यासाठी मदत केली। अशा प्रकारे गुन्ह्याचा जो पुरावा होता किंवा त्याच्या घरात भिंतीवर जे रक्ताचे डाग उडाले होते त्या भिंतींना रंग आरोपी क्रमांक 3ने पेंटर वगैरे आणून लावला आणि ज्या पुराव्याला आव्हान दिलं गेलं नव्हतं त्याचप्रमाणे आरोपी क्रमांक 3ने ती जी जेट्टा गाडी वापरली होती मग गोणीतनं बॉडीचे तुकडे नेण्यासाठी त्या गाडीला पण परत रंगरंगोटी केली, त्याच्यात पण काही नामोनिशाण राहू नये पुराव्याचं म्हणून। त्यामुळे त्या दोघांना 3 आणि 4 यांना गुन्ह्यातला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली म्हणून त्यांना धरलेलं आहे। कटाचं त्यांच्या म्हणजे ते अगोदर काही त्यांची भेट झाली होती किंवा खुनाबद्दल त्यांची काही चर्चा झाली होती असा काही पुरावा दिसून येत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे।